काय ग, तुला बरं वाटत नाहीये का? अगं जान्हवी, ती बरी. श्री, मोठी आई, आता याला काही अर्थ असं नाही वाटत मला. तुम्ही तुमचा स्टँड क्लिअर केलाय आणि मी माझा. त्यामुळे हे जे काही चाललंय ते तसंच राहू देत. त्यातच सगळ्यांचं भलं आहे. अरे पण जाऊ दे ना, नको वाढवूया आपण हे संभाषण. मोठी आई गेली ती. काय बोलल्या? काय नाही, म्हणजे जाऊ दे ना. नको जाऊ द्यायला श्री, आपली माणसं आहेत. त्यांची ती गेलीत अरे पण मग आता त्यांची ती परतही आली आहेत ना. म्हणजे झालं का? माफ कर ना त्यांना श्री. जान्हवी, मी यंत्र नाहीये, माणूस आहे. माफ करण्यासाठी यंत्र नाही, माणूसच असावं लागतं. पण त्या काय काय बोलल्या आहेत? त्या माणसंच आहेत ना. रागाच्या भरात बोलतं माणूस, किती ते मनात धरायचं श्री. सोड ना आता. जान्हवी, तुला जे करायचंय ते तू कर, पण जी गोष्ट मला जमणार नाही ती गोष्ट नको करायचं. फारच. पिंट्या, तू या सगळ्याच्या भरीला पडू नको. बाबा नाही पडत आहे मी. नाही, तुझ्या आईने हे जे काही आरंभलेलं आहे ना, तो शुद्ध वेडेपणा आहे. पण बाबा, सगळ्याच आया असं करतात. अरे पण तुला वाटतंय का लग्न करावं म्हणून? एका नवीन माणसाची जबाबदारी घ्यायला आपण समर्थ आहोत असं तुला वाटतंय का? तुझ्या मनाची तयारी आहे का? बाबा, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे माझ्या लग्नाविषयी तुम्ही काय विचार करता? मुळात विचार करता का? अर्थातच करतो, पण तुझ्या बाबतीत ती वेळ आता आली आहे असं नाही वाटत आहे मला. हो ना, मग आई तरी असं कुठे म्हणते की आत्ताच करायचंय म्हणून. अरे बाबा, ती तातडीने तयारीला लागली आहे. तुम्हाला काय वाटतं? हे बघ पिंट्या, तुझं लग्न झालं ना तर मला खूप आनंद होईल. माझ्या सुनेच्या रूपाने माझी लाडकी लेक परत घरात आली आहे असं वाटेल मला. तुम्हाला खरंच असं वाटतं बाबा? हो. म्हणजे माझ्या लग्नासाठी तुम्ही... हे बघ, मला बाप म्हणून माझ्या कुठल्याही कर्तव्यात कमी पडायचं नाही. मुद्दा एवढाच आहे की तुला स्वतःला लग्न करावं असं वाटतंय का? का निव्वळ आईच्या प्रेशर खाली येऊन तू हो म्हणतोयस लग्नाला? नाही, प्रेशर... मला हवंय लग्न. का? का म्हणजे? पण तुला आत्ताच का लग्न करावं असं वाटायला लागलंय? मिलिंद माझा मित्र, ह्याच वयाचा आहे तरी त्याचं लग्न होत आहे. आणि बाबा, मित्रांची पण लग्न होत आहेत. हे बघ पिंट्या, मित्राने लग्न केलंय म्हणून तू नको हा लग्न करू. नाही म्हणून नाही बाबा, पण मला करायचंय लग्न. अरे पण का? तुझी त्यासाठी काही मानसिक तयारी झालीये का? मला उशीर होतोय, आपण रात्री बोलूया ना. फक्त मी कुठे जाणार नाही ना. तुझ्या हा लग्नाचा निर्णय होईपर्यंत मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. वचन देतो तुला, वचन देतो. सोलू नका वहिनी, चाला सकट. अगं चाला सकट, कुरकुरीत होतात छान मस्त. तू विसरली नाहीयेस ना? नाही विसरले वहिनी, गोंधळवू नका ना. मी करून बघितलं कॅन्टीन मध्ये, मस्त नवीन रेसिपी. हा, चाला सकट आणि एकदम पातळ पातळ. काय झालं ग? नाही बोलला? तरी मी सांगत होते ना तुम्हाला, मी आधी जाते म्हणून. आता रडत बसलाय, तेव्हा कशाला शपथ घातलीत मला? जसं काही तुझ्याशी बोललाच असता तो.
असं काय करता वहिनी? अगं पण काय म्हणाला? काही नाही, गप्प होता आणि म्हणाला आपण इथेच थांबवूया. काय थांबवूया? संभाषण. संभाषण म्हणालाय ना वहिनी, नातं नको वाढवूया असं नाही ना म्हणालाय. अहो मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. वहिनी आता काय हो. बरं मला सांग, जान्हवी होती का तिथे? होती. मग ती काही बोलली? ती बिचारी उलट्याने हैराण झाली. अरे देवा, म्हणजे आता तिला पण उलट्या उलट्या होताय जान्हवीला? काय गोड बातमी नसेल ना? अरे गोड बातमी वगैरे काही नाही. काल एवढी वाटीभर दाण्याची चटणी खाल्ली तिने. सोसत नाही ना तिला. सांगत होते नको खाऊस म्हणून, पण नाही. मागे आठवतंय ना, ही एवढी चटणी खाल्ली आणि मग पित्ताचा किती त्रास झाला होता तिला. आणि आपण आपलं उगच गोड बातमी आणि हे आणि ते. नको सांगूस म्हणून. तिला सांगितलं बेबी. मला काय सांगते, मीच सांगितलं वहिनींना. आणि आईने सांगितलं ना या विषयावर काही बोलायचं नाही म्हणून. आता कशाला बोलताय? गुड मॉर्निंग. बरी आहे पण जरा जळजळत आहे. काय घेणार? चहा घेणारस का? चहा नाही नको, चहा नको, थंडगार दूध द्या मला. हो हो, आठवतंय मागे असाच त्रास झाला होता आणि आपल्याला वाटलं होतं. अरे तिच्याशी भलत असेल तर काही बोलू नका आता. लक्षात ठेवा वहिनी. नका रडू, नका रडू. मोठी आई, आय एम सॉरी. तू कशाला माफी मागतेस? श्रीच्या वतीने सांगते. अगं मग तर काहीच गरज नाही. त्याला तर मी आयुष्यभरासाठी आधीच माफ केले. तरीही खरं तर ना माझंच चुकलं. मला माहितीये त्याचा स्वभाव. एक तर आधी राग येत नाही आणि एकदा पारा चढला की लवकर खाली उतरत नाही. अगं पण होईल सगळं नीट. आमच्याशी नाही बोलायला लागला आता. जान्हवी, पण तुझ्यामुळे हिशोब मात्र बरोबर लागला. हा ओ, मी तुम्हाला हाच हिशोब करून दिला होता इंदू वहिनी. तू काही नीट उत्तर देत नव्हतीस. नीट काय सांगायचं? 3-3 पानं तर हिशोब करत होते मी यांचा आणि म्हणे नीट सांगत नव्हते. शरे, तुला ना कुठल्या शाळेने पास केलं ना ते मला एकदा बघायलाच हवं. बघा वहिनी, आता ही माझ्या शाळेपर्यंत पोहोचली. ओ, तुम्हाला एवढं वाटत असेल ना तर जा तुमच्या कुठल्या तर शाळेत नवीन ऍडमिशन घ्या आणि शिका तिथे हवं तितकं. आत्ता शिकू या वयात? वेडी आहेस का? हसतील मला लोक सगळे. काही कुणी हसत नाहीये. तुम्हाला माहितीये इंदू वहिनी, आमच्या कॅन्टीन मध्ये ना त्या एक सरोज म्हणून मॅडम आहेत ना, त्या बाहेरून ग्रॅज्युएशन करतायत. मग तुम्हाला शिकायला काय हरकत आहे? म्हणजे गणित शिका ना फक्त. इंग्लिश तर तुम्हाला येतच ना. श्रीशी बरं असतं ना तर तुला विचारायची गरजच नव्हती. एका मिनिटात हिशोब करून देतो तो मला. मोठी आई, काय झालं? श्री बोलेल तुमच्याशी. म्हणजे मला सांगा, तुमची हिशोबाची वही कुठे आहे? आय ठेवले मी. ती घेऊन या, परत हिशोब करूया. अगं पण झालाय ना कालच. दरवेळी तुम्ही श्रीकडून करून घेता की नाही हिशोब? हो, याच वेळी नेला नाही. न्यायला हवा होतास. न्यायला हवा होता. मग बोलला असता का माझ्याशी? ठीक आहे, मग एक काम करूया, आता परत न्या. नाही नाही, त्याच्याकडे नाही घेऊन जायचं. मग बाबा कुठे? मी घरात एकटी असताना थांबतात कुठे ते?
पण तरी कुठे गेलेत? अरे इथेच असतील कुठेतरी, किंवा त्या मनीषच्या बाबांबरोबर गप्पा मारायला गेले असतील राजकारणावरच्या. ते घरातले प्रश्न सुटत नाहीत आणि देशाचे प्रश्न सोडवायला निघाले. काय रे, तू लवकर कसं काय आलास? नाही जायचंय पुन्हा, मध्ये वेळ होता म्हणून आलो जेवायला. काय रे, काय बोलले सकाळी? अय, काय म्हणाले काय सकाळी? लग्नाबद्दल काही बोलले का? लग्न का करायचं असं विचारत होतो. का करायचंय म्हणजे? अरे एवढी माणसं का करतात? तसं नाही आई, त्यांचं असं म्हणणं होतं की काहीतरी व्हॅलिड कारण असायला हवं लग्नासाठी. ह्यांचं म्हणजे ना अगदी काहीतरीच. तसं नाही आहे, मला काहीतरी उत्तर तयार ठेवलं पाहिजे तरच थांबतील ते. अरे मग सांगून टाक, मित्राचं जमलंय म्हणून करायचंय म्हणून. झालं सांगू. त्यांचं म्हणणं आहे की मित्र करतात म्हणून तू लग्न नको करूस. आता मग काय करणार? सांग म्हणावं, जनरीत आहे, वय झाल्यानंतर करावंच लागतं लग्न. वेळेवर झालेलं बरं ना. हे जर मी जाऊन त्यांना सांगितलं ना तर त्यांना कळेल की माझी भाषा नाहीये, तू पडवलंयस म्हणून. मग आता काय करायचं? ताईशी बोलावं असं म्हणतोय. ताई काय करणार आहे यात? हे बघ आई, मी तुझ्या होला हो म्हणतोय कारण मला असं वाटतं की ते सगळं झालं तर बाबा थांबते. पण ताईशी मी बोलणार, तिला विचारल्याशिवाय मी काहीही ठरवणार नाही. बघूया, आजच बोलेन ताईशी आणि मगच ठरवेन सगळं. मी जेवून घेतो. त्याला त्याला सारखं आपलं ताई ताई ताई. ताईला परवा नसे ना का? इथे आई एवढी काळजी करते त्याचं काही नाही, आईची परवा नाही. काय झालंय? साईत कोणीतरी गुरुजी टाइप्स आहेत, पंत म्हणे. हो, त्यांचं काय? आईनी आमच्या दोघांची पत्रिका त्यांना दाखवली. आता बरं, मग त्यांनी म्हणे सांगितलंय की याच वर्षी योग आहे. कसला? आणखी कसला? मला मूल होण्याचा. बापरे. एकतर ना माझा अजिबात विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवर. इतका राग येतो ना. गीता, अगं पण त्यांचा विश्वास असेल ना यावर. पण त्याचा त्रास मला का? हे बघ, तू आधी शांत हो. बघू, हे बघ, तुम्हाला काय करायचंय ना ते तुम्ही करा ना. देवदेव करायचंय का करा. मी कधी अडवते का तुम्हाला? मग माझ्या आयुष्याचा निर्णय तुम्ही कशाला घेता? अगं कारण आता तुझं आयुष्य हे त्यांच्या मुलाचं आयुष्य सुद्धा आहे ना. ओर मला वाढवायचंय माझ्या पोटात, त्यांच्या मुलाला नाही. बरं, तू जरा शांत हो. बघू आता. तुझी एवढी जाम चिडचिड होते ना यार. या असं करतात ना, त्यामुळे मला मूलच नको असं वाटायला लागलंय आजकाल. एक मिनिट. एवढं टोकाला जाण्याची काहीच गरज नाही. सतत कचकच केल्यानंतर काय होणार आहे? अगं पण मूल 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 मूल, दुसरा विषयच नसतो. दिवस रात्र तोच विषय. टेन्शन यायला लागतं यार. या सगळ्या पायी ना मी आणि मनीष आम्ही दोघं एकमेकांशी बोलूच शकत नाही. बोलणं टाळतो आम्ही एकमेकांशी. मला वाटतं की तू आता आईंची तरफदारी करणार आणि त्याला वाटतं की मी आता आईंची कंप्लेंट करणार, म्हणून आम्ही बोलतच नाही ना एकमेकांशी. माडीवर गेल्यानंतर एकमेकांकडे पाठ करून झोपण्याचं नाटक करतो. गीता, प्लीज असं नका करू तुम्ही. मग काय करू यार? मला ना काही सुचतच नाही. आई खूप लक्ष घालतात ज्याच्या त्याच्यात. मला वाटतं आपण तिघं एकदा भेटून बोलूया का? गीता, एक मिनिट, पिंट्याचा फोन आहे. हे घे, माझं काय चालूच राहणार आहे. थांब, बघते काय म्हणतोय ते.
हा पिंट्या बोल रे. काही कामात आहेस? हो पण तू बोल ना. आयडा, ऍक्च्युली भेटायचं होतं तुला. मग भेटूया की, पण म्हणजे काही सिरियस आहे का? नाही, काही सिरियस नाहीये, पण आहे सुद्धा. म्हणजे काय पिंट्या? अगं म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, पण विषय तसा फार महत्वाचा आहे. पिंट्या हे बघ, मला टेन्शन येत आहे. कधी भेटूया सांग ना, म्हणजे तुला कळेल. बरं हिंट तरी दे. आयडा, बाबांना घरी थांबवण्याची आयडिया सापडली. हो का? कसली आयडिया? ते भेटल्यावर बोलूया ना, असं फोनवर नको. मग उद्या भेटूया का आपण? चालेल. चालेल, मी तुला सकाळी फोन करते उद्या. चालेल. बरं आयडा, प्लीज घरी नको, कारण बाबांसमोर उगाच. बाहेर भेटूया आपण. चालेल. आणि कशी आहेस तू? मी छान आहे. घरी सगळे कसे आहेत? सगळे मजेत आहेत. आणि आपल्याकडे? सध्या तरी ठीक आहे सगळं. ठीक आहे, चल मग भेटूया उद्या. चालेल, भेटून सांगतो मी तुला. ओके, बाय. बाय बाय. काय म्हणत होतीस? सॉरी. नंदे, हा झालं? हो, हे काय म्हणून तर लवकर आले ना. हो, ती दोघं पण आली आहेत. हो का? चहा पाणी झालं का त्यांचं? हो, त्यांना चहा दिला आणि लगेच म्हणजे जान्हवीने खून केली मला, म्हणून तुला बोलवायला आले. हा, चला चला. अगं वही वही कुठे? हा, वही 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 बघा बघा, घेतले सगळं. अगं, काय करून ठेवलंयस हे सगळं गिचमीड? जान्हवीने सांगितलं तसंच केलं. हो का? बर, चल. वहिनी, तुम्ही येताय ना बरोबर? नाही, मी कशाला? तू एकटी जा. एकटी? हा. बेस, जा. जान्हवी, बरं वाटत नाहीये? हा, ते कोरड्या उलट्या होत आहेत ना, म्हणून. दिवसभर त्रास होतो ना? हो, डॉक्टरांशी बोललीस? त्यांनी तेच सांगितलंय ना. पण हा, शेंगदाण्याच्या चटणीमुळे नाही झालंय, प्रेग्नन्सीमुळेच होत आहे. पण मग आता काय करायचं? सहन करायचं, आणखी काय करणार ना आपण. अगं, केवढा त्रास होतोय तुला. असं काही नाहीये रे, पण ना मूड स्विंग्स खूप वाढलेत माझे. म्हणजे असं घटकेत हसू येतं, घटकेत रडू येतं, काही कळतच नाही आणि चिडचिड होते खूप. आणि त्यात या कोरड्या उलट्यांमुळे तर ना चिडचिड खूपच वाढली आहे माझी सध्या. बाप रे, केवढा अवघड आहे आई होणं. बरी आहेस? हो. मी पडू का रे जरा, म्हणजे मला बरं वाटेल. पड ना.
जान्हवी, हं? तुझ्याकडे वेळ आहे का थोडा? का हो मोठी आई? अगं हा मला हिशोबच लागत नाहीये. कसला हिशोब? बुटीकचा. आत्ता नको ना मोठी आई. नाही, उद्या मला मुलींचे पगार द्यायचे होते ना. मग तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्याल का? अगं आई झोपल्यात, भाऊजी अजून आले नाहीयेत. सरूशी माझं पटत नाही आणि सरू ती जपमाळा घेऊन बसली हातात. म्हणजे रात्री 11 पर्यंत आता निश्चिंती. वहिनींना सांगून काहीच उपयोग नाही. माझ्यात ना अजिबातच त्राण नाही हो आत्ता. खूप दमायला झालंय मला. अगं बाई, आता काय करू मी? शरयू म्हणत होती तुम्ही शिका ना. म्हणजे तसं 10वी पर्यंत शिक्षण झालंय माझं, पण या वयात या पुढचं शिक्षण घेता येतं म्हणे. काहीतरीच काय म्हणजे या वयात कुठे शिकणार तुम्ही? हे काय वय आहे का शिकण्याचं? आणि आत्ता कुठे शिकायचं वगैरे बोलताय तुम्ही? नाही, शिकले असते तर माझा मला हिशोब करता आला असता ना. आता बघ ना, सगळ्यांच्याच पाया पडावं लागतंय मला. कुणालाच वेळ नाहीये माझ्या हिशोबासाठी.